नवापूर नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता स्थापन झाल्यानंतर शहरात विकास कामांना मोठा वेग मिळाल्याचे चित्र दिसून येते। शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्ते, पाणी पुरवठा आणि मूलभूत सुविधांच्या कामांचा धडाका सुरू असून नागरिकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी नगर परिषद प्रशासन सक्रिय झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान आदिवासी योजना अंतर्गत नवापूर शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला। या अंतर्गत प्रभाग क्रमांक 3 मधील मेन रोड ते मदरसा रोड, मेमन गल्लीपर्यंतचा रस्ता, नवभारत हाऊसिंग सोसायटी ते मच्छी मार्केट पर्यंतचा मार्ग तसेच पश्चिम गढी दरवाजा ते अनिल सिंधी मार्केट पर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा समावेश आहे। या विकास कामाचं भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, आरोग्य सभापती मीनल लोहार, बांधकाम सभापती भालचंद्र गावित, पाणी पुरवठा सभापती शरद पाटील, नगरसेवक अल्तमस खाटी, धर्मेश पाटील, सौमित्र गावित, ठेकेदार मारुती कन्स्ट्रक्शन्स यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान श्रीफळ फोडून रस्ते कामांचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना भरतभाऊ गावित यांनी सांगितलं की शहरातील तीनही रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सुमारे 1,44 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। नागरिकांना टिकाऊ आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देणं हेच आमचं प्रमुख उद्दिष्ट असून कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। पुढे ते म्हणाले की निवडणुकीदरम्यान नागरिकांना दिलेली आश्वासनं टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जात असून आगामी काळात शहरातील आणखी अनेक विकास कामांना गती दिली जाणार आहे। शहरातील विविध भागांमध्ये नवीन रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन देखील करण्यात येणार आहे। नवापूरच्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिषद कटिबद्ध असल्याचं सुद्धा ते म्हणाले। दरम्यान अनेक वर्षांपासून खराब रस्त्यांच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी या कामांचं स्वागत केलं असून शहरात सुरू झालेल्या विकास कामांमुळे वाहतूक व्यवस्था सुधारण्यासह शहराच्या सुशोभीकरणाला देखील चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते। की अंतर्गत ज्या माझ्या मायबाप जनता जनार्दनाने ही नगरपालिका आपल्या सगळ्यांच्या ताब्यात दिली आणि तेव्हा आपण सांगितलं होतं की नवापूरचे जे गल्ली रस्ते आहेत, जे विकासाचे कामं आहेत ते आपण सगळे करणार आणि त्याची सुरुवात आपण केलेली आहे। त्याच्या अगोदरसुद्धा जवळजवळ 5 ते 6 रस्त्यांचे भूमिपूजन आपण केलेले आहेत। या ठिकाणी सिंधी मार्केटमध्ये गेल्या अनेक वर्षापासून या भागातील सर्व माझे व्यापारी बंधू भगिनींची मागणी होती की पावसाळ्यामध्ये इथं फार मोठं पाणी साचलं जातं, या ठिकाणी रस्ता नाही आणि त्यांच्या मागणीनुसार या ठिकाणी आपण सिंधी कॉलनीमध्ये हा रस्ता एक घेतलेला आहे। त्याचप्रमाणे एक रस्ता मद्रासा हॉलपासून तर नवभारत सोसायटीपर्यंत घेतलेला आहे आणि एक दुसरा रस्ता नवभारत सोसायटी तर मच्छी मार्केट असे हे आपण 3 रस्ते केलेले आहेत। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत आदिवासी योजना अंतर्गत हे आपण रस्ते घेतलेले आहेत। जवळजवळ हे 3 रस्ते आहे। जो मेन रोड ते मद्रासा रस्ता आहे हा जवळजवळ 98,33,000चा आहे। प्रभाग क्रमांक 3 मधनं नवभारत हाऊसिंग सोसायटी ते मच्छी मार्केट हा जवळजवळ 25 लाखाचा रस्ता आहे आणि गढी परिसरातला हा जो रस्ता आहे हा जवळजवळ 23 लाखाचा हा रस्ता आहे। असे जवळजवळ 1,44 लाखाचा निधी या रस्ते कामांसाठी आदिवासी विभागातून आपल्याला मिळालेला आहे आणि माझी या परिसरातील राहणाऱ्या सगळ्या बंधू भगिनींना, माता भगिनींना, वडीलधाऱ्या मंडळींना आणि व्यापारी बंधूंना माझी विनंती आहे की रस्ता दर्जेदार झाला पाहिजे, उत्तम दर्जाचा झाला पाहिजे, कारण या रस्त्यावर तुम्हाला रोज यायचं जायचं आहे। म्हणून स्थानिक नागरिकांनी याकडे लक्ष द्यावं आणि रस्ता दर्जेदार चांगल्या पद्धतीने कसा होईल याच्यासाठी तुम्ही सुद्धा वेळोवेळी या ठिकाणी लक्ष देऊन चांगल्या पद्धतीने हा रस्ता होईल या पद्धतीने तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे। ही तुम्हाला नम्र विनंती। कुठेही काही अडचण आली तर भरत भाऊंचा नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही केव्हाही भरत भाऊला फोन करू शकता। कभी भी भरत भाऊ को फोन कर सकते हो कि भरत भाई रस्ते का काम बराबर नहीं हो रहा है, ये रस्ते का काम अच्छी तरह से होने चाहिए, क्वालिटी का होना चाहिए, अच्छे मजबूती से होना चाहिए, ये हिसाब से आप मुझे बोल सकते हैं। लेकिन ये रास्ता आपका है, 24 घंटे आपको ये रास्ते पे से आना जाना रहता है, तो हिसाब से आपका रास्ता है, ये हमारा नहीं, ये आपका रास्ता है क्योंकि इसका वापर आप करने वाले हैं। इसके लिए मैं बार बार कह रहा हूँ कि ये रास्ता अच्छे से आप करवा लो और सहकार्य जो भी रास्ता करेगा, जो अपना ठेकेदार है उसको सहकार्य करने की जवाबदारी भी आपकी है, बराबर है।
धन्यवाद. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी, नवापूर.